बॅलन्स टाकायला झाडावर लटकलेत पैसे. तुझं तोंड तर बघून असलं राग येतोय मला. टाटर जाळून ठेवलाय त्या दिवशी, टाटर घेऊन चाललोय दुरुस्त करायला. आज सुट्टीच आहे, सगळेच लोक घरीच आहेत. ते बघा तिकडं पिकअप उभा आहे बघा आमचा रोजचा. दिसला काय आईला व्हिडिओत एकीकडे दाखवलं की दुसरीकडेच दिसतंय. काय मॅटर आहे ना काय काय माहीत. मग आज घरीच आहे. काल लई शायनिंग मारत होती आई बापाला बघू बघून. लईच म्हणजे लईच अतिभूषण. हो काय हो, दे बाई टाटा आण पटकन पिशवीत. नुसता तुझं लक्ष कामावर नाही ना, कुठं नाही, घरात नाही. तुझं लक्ष कुठं आहे? रिचार्ज चार्ज. काहीच गरज नाही रिचार्जची. व्हिडिओ टाकायला माझा हॉटस्पॉट आहे. सोबतीला आई बापा सोबतच आहेत. फोन करायचं तुला कोणाला लागणार नाही ना, काय नाही. रिचार्ज, दुसरं काय नाही. रिचार्ज. दळण दिला एवढा मोठा. तुझ्या बापाने किती पाडले होतं ते दळण? इकडे ये, इकडे ये, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. काय तेवढंच काम पडलंय, भांडे घासायचं. दळण किती पाहिली होतं? 4.5 3.5. तुला लाज आहे का? हा, मला इथं नेताना काय बोलली 2च पाहिले आणि तिथं गेल्यावर 4 पाहिली. कसं काय भरलं मग? खायला काही कमी लागतंय. हां, लयच मी खाऊन असा ते खाऊन खाऊन तर फुटाय आलोय. 2-2 दिवस जेवण पण करणार तरी पण फुटायलाच आलोय. माझून असा मरायला हे म्हणजे चालायला येईना मला. एवढा हे आलाय जोर, तेवढा फुगलोय मी. 4 पाहिली दळण एकदम द्यायला. मागच्या वेळेस तर 50 रुपये राहिलं होतं काय? 40 45 घेतला असेल. 5 रुपये असते. नाही 45च घेतलं. पण मी मुद्दा म्हणलं किती म्हणते म्हणून बघावं म्हणलं. काय ग सकाळपासून तुझं चालू आहे? जा की वजन करायला. कोणी बोलवलंय त्रिशा? ती म्हणती मला अंगणवाडीत बहीनं बोलवलंय. म्हणलं का? वजन करायला. काय करायला बोलवलंय? वजन करायला. वजन करायला. हां थांब, इकडे या, इकडे या. काय बोलली मॅडम? मॅडम काय बोलली? काय बोलली तुला? वजन करायला ये. जाणार आहे का? जा की मग चप्पल घालून. तू रागवली ती माझ्यावर. मला म्हणत होती चला म्हणून. असं बघून माझी तळपायाची आग उठते. हां, तळपायाची आग म्हणजे असं माझं मस्तकात आग उठते. दिसलं जरी माझ्या डोळ्याला तरी असं फोडून तोडून टाकावं वाटतंय मला. जाते का? जा, आईला घेऊन जा सोबतीला. दाढी करून आलो. रात्रीच गेलतो मी दाढी करायला. दाढी वगैरे केलंय. कारण परत म्हणलं टाईमच भेटत नाही. मग त्या उसात आता आज एक सुट्टी भेटली. परत लई दिवस सुट्टी काय भेटणार नाही. म्हणून दाढी आपलं करून टाकलंय. चेहरा खराब दिसतो ना मग जास्त दाढी झाली की. माझं असं आहे, दाढी केल्यानंतर चेहरा खराब दिसतो. बारकी बारकी केस आले की होत्यात बरं. मम्मी तू जा हा वजन करायला. गेल्या कुत्रा असं बोलते. तू कुत्री आहे म्हणून तुला कुत्रीसारखं बोलत असं. उगाच काय पण बोलत जाय. बोलू मग नका. कुत्र्यासारखं बोलते म्हणजे हा. कारण काय कुत्र्यासारखं बोलायला? खाऊच घालत ना, त्याचं वजनच वाढत नाही. दवाखानाच करू. मग घालत नसशील तू. खाऊ घालत नसशील. मी खाऊ घालत नाही, तुम्हीच खाऊ घालता असेल. मला माहिती. सगळं करून तर दमल्या. दमून गेलो मी सगळा करून दवाखाना करून. लय दमला. औषध लय पाजून दमलीतून. तिला कोणता असर होत नाही. स्वतः तो डॉक्टर पण बोललाय की आता बारके असत्यात, कधी चालून पुढं तब्येत होऊ शकते असं. माझी पण अशीच तब्येत होती बारका असताना, काडीमोडीची. मी 5वीला जाऊपर्यंत माझी तब्येत अशीच होती. आणि जेव्हा मी 5वीला गेलो ना तर त्यावेळेस वसतिगृह होता. म्हणजे आमच्या शाळेत नाही सॉरी गावात अशी स्कीम होती की ज्याचे आई वडील घरी नसतात ऊसतोडीला. आता आमचा समाज जास्त काय ऊसतोडी करतो. तर ऊसतोडीला गेलेले असतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय. आणि शाळेवर पण असतोयच जेवण,
पण गावातल्या पोरांसाठी गावातच सोय होती. आणि मग तिथं असं होतं, भात भाजी एवढं टेस्टी बनवायच्या ना त्या मावशी, लय भारी बनवायच्या. मग मला भात खायची सवय लागली, लय भात आवडायला लागला. मस्त एक एक पराती भात खायला लागलो मी. दुसरा काहीच नाही खायचो मी, फक्त भात. आणि आम्ही थोडे म्हणजे 5वीचे आम्ही, तर आम्ही सगळ्यात मोठे तिथं, बाकीचे लेकरं बारके बारके. तर आम्ही असा त्यांचे बॉस, म्हणजे आम्हीच वाढपी, त्यांना द्यायचो खायला भात वगैरे. पोया असायचा, ज्वारीची भाकरी असायची, चपात्या असायच्या, त्याला मी हात लावायचो नाही, फक्त फक्त भात. कधी कधी काय करायचो मी, भात शिल्लक राहिला ना, मग मामीला म्हणायचो मी घेऊन जाणार आहे, म्हणायचं ने. मग तिथलं मी घरी आणायचो. माझे आई वडील काही ऊसतोडीला गेले नव्हते. माझ्या आईनं किंवा माझ्या बापानं कधी ऊस तोडला पण नाही. बापानं तोडलाय पण आईनं तर कोयतं पण हातात नाही घेतलंय, असं आहे. मग त्या काय होत्या घरीच, त्या काय नव्हत्या असं नाही. पण मला भात लय आवडायचा, तिथलं जेवण लय आवडायचं. मग आणायचो घरी मी तोच भात, आणि संध्याकाळी अजून मटण माशाच्या भाजीसोबत तोच भात खायचो. मला कसं जास्त करून नॉनव्हेज आवडतं. म्हणजे मला मांसाहार जास्त आवडतो, मला आवडच आहे त्याची. मग मी काय करायचो, तोच भात आणायचो, ठेवायचो. आई आली, मग तिनं भाजी बनवलं, त्याबरोबर मस्तपैकी खायचो दणकावून. आणि जेव्हा जेव्हा तब्येत सुटली, बापरे, 6 महिन्यात माझा पूर्ण लुक चेंज झाला. मला अक्षरशः खाली बसता येत नव्हतं, एवढा जाडा झालेलो मी. असं 2-3 वर्ष काढलंय मी की तब्येत अशी कमीच होईना. खूप साऱ्या गोळ्या खाल्लं मी, असा गोरा गोरा पान होतो ना, बारका होतो तेव्हा, म्हणजे लय गोरा होतो. त्यावेळेस मी गोळ्या खाल्ल्या वजन कमी करण्यासाठी, तर काळा पडलो मी, त्या गोळ्याचा असर झाला. मला ना, म्हणजे शाळेत पोरं कशा असे एकमेकाला जाड्या म्हणून चिडवतात ना, जाड्या, लंबू, बुटक्या असे काही चिड करतात. त्यावेळेस मग वाईट वाटतं. मग मला वाईट वाटायचं कोणी जाड्या म्हणलं की. मला जीन्स पॅन्ट तर येतच नव्हत्या, म्हणून मी काय केलं, गोळ्या खाल्लं वजन कमी करण्यासाठी. असं असतं खरं इमानदारीनं. मी रोहनचं जसं शरीर आहे ना, तसा सेम होतं 5वीपर्यंत, आणि पुन्हा तिथून पुढून असा गुबगुबीत, खणखणीत, टणटणीत. हां, मग मध्ये काही असा काळ आला होता 2019ला, ज्यावेळेस मी आजारी पडलो. त्यावेळेस पाक माझी तब्येत खराब झाली होती. मला त्यावेळेसची कपडे म्हणजे माझी येत पण नव्हती, असं झालेलं. एवढी तब्येत कमी झालेली माझी. उगाच सुट्टी घेतला ना, होय, उगाच सुट्टी पडली. काय ना काम ना धंदा, उगाच ना बाजार ना फिजार, का तेवढंच काम तर झालं असतं. तर माझं म्हणण्याचं एवढंच उद्देश आहे की तब्येत कधी पण वाढू शकते.